गांधी आंबेडकर यांच्यावरील हा लेख आहे. गांधी आंबेडकर वैचारिक मैत्र, डॉक्टर संजय मंगला गोपाळ, समाजवादी व पर्यायी विकासवादी आंदोलनातील ज्येष्ठ कार्यकर्ते यांनी हा लेख लिहिलेला आहे. यामध्ये गांधी आणि आंबेडकरांचे कैसे संबंध होते, राजकीय सामाजिक विचार कसे त्यांचे एकमेकांशी मिळते जुळते होते, त्यांच्यामध्ये मतभेद काय होते, हे आज आपण पाहणार आहोत. यामध्ये दोन व्यक्तिमत्वांमध्ये महान व्यक्तिमत्वांमध्ये जसे वैचारिक मैत्र तसे विवादही होते. त्यामध्ये आधी स्वातंत्र्य की समता, आधी समता ह्याबद्दल त्यांचा जो वेगळ्या भूमिका होत्या. गांधीजीची भूमिका आधी स्वातंत्र्य आणि सोबतच समता अशी होती, तर बाबासाहेबांचा आग्रह काय होता, तर समतेकडे त्यांचा आधी समता हा आग्रह होता. सामाजिक क्रांती आधी घडावी अशी त्यांची इच्छा होती. हे दोन्ही आग्रह स्वातंत्र्य लढ्यासाठी परस्पर पूरक होते. तसेच गांधी आंबेडकरांची भेट कुठे झाली? मुंबईतील मनी भवनात 14 ऑगस्ट 1931 रोजी दोघांची पहिली औपचारिक भेट झाली. ठरल्या वेळी बाबासाहेब मनी भवनला पोहोचले. आगरकर, भांडारकर तसेच आंबेडकर आडनाव असलेले बाबासाहेब उच्च जातीचे असावेत, त्यांना दलितांचे दुःख काय ठाऊक असा गांधीजींचा समज होता. बाबासाहेब येऊन पोहोचल्यावरही गांधीजींनी जाणूनबुजून त्यांना भेटण्यास विलंब केला. वाट पाहून बाबासाहेब निघाले तसे गांधीजी त्यांना भेटले. बाबासाहेबांनी गांधीजींना प्रश्न केला, मला मायभूमी कुठे आहे? आम्हा अस्पृश्यांना हिंदू धर्मात कसलेच अधिकार नाहीत. तेव्हा गांधीजींना खरे बाबासाहेब समजले व गैरसमजाबद्दल गांधीजींना वाईट वाटले. आपले सहाय्यक महादेवभाई देसाई यांच्याकडे त्यांनी त्यांची चूक झाल्याची कबुली सुद्धा दिली. भेटीनंतर काही दिवसांत गांधीजी गोलमेज परिषदेसाठी इंग्लंडला गेले. तेव्हा 1931च्या ऑक्टोबर महिन्यात ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांचे भाषण झाले. त्यावेळी गांधीजी म्हणाले, मला बाबासाहेबांप्रती अतीव आदरभाव आहे. हिंदू धर्म आणि त्यांच्यातील जातीप्रथेविषयी बाबासाहेबांच्या मनात जी कटुता आहे ती योग्यच आहे. अन्याय सहन करूनही ते हिंसक झाले नाहीत हे संयमाचे द्योतक आहे. याआधी 1927 साली 14 तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी गांधीजी म्हणाले होते, हिंदू धर्मात अस्पृश्यतेची परंपरा चालू ठेवण्यास अस्पृश्य समाजाची मोठी चूक आहे. जे सवर्ण अस्पृश्यतेचा विरोध करतात त्या सर्वांनी आंबेडकरांच्या सत्याग्रहास पाठिंबा द्यायला हवा. पुढे 1935 साली आंबेडकरांनी हिंदू धर्माची त्यागाची घोषणा केली. तेव्हा गांधीजींनी लिहिले होते, हिंदुत्वासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फार मोठे आव्हान आहे. ज्या धर्मात ते राहिले त्याच धर्मातील सवर्णांनी त्यांच्याबरोबर इतका हीन व्यवहार केला आहे की केवळ त्या लोकांचाच नाही तर त्यांच्या धर्माचाही त्याग करण्यास आपण त्यांना भाग पाडले आहे. गांधी आंबेडकर यांच्यामध्ये काही साम्य होते. साम्य काय? बाबासाहेबांनी सर्वसामान्यांना सामान्याचा पाणी हा मुद्दा होता, तर गांधीजींनी मीठ हा निवडला. महाडला 14 तळे सत्याग्रहाच्या वेळी मंडपामध्ये बाबासाहेबांनी एकमेव कोणाचा फोटो लावला तर गांधीजींचा. बाबासाहेबांनी काळाराम मंदिरांचा प्रवेशाचा लढा दिला, तर गांधीजींची रामाबद्दल अतीव श्रद्धा होती. सुरुवातीस वर्णाश्रम व्यवस्थेवर विश्वास असलेले गांधीजी स्वतःला सनातनी हिंदू म्हणवून घेत असले तरी ते रूढार्थाने सनातनी नव्हते. त्यांची अंत्योदय संकल्पना बाबासाहेबांच्या विचारांच्या जवळची आहे. जाती व्यवस्था नष्ट होण्यासाठी आंतरजातीय विवाह आवश्यक आहेत. तेव्हा आपल्या आश्रमात फक्त आंतरजातीय विवाहच होतील असा नियम गांधीजींनी लागू केला. स्वच्छतागृहांच्या सफाईचे काम आजही अस्पृश्य समाजातील लोकांना दिले जाते. गांधीजींच्या आश्रमात हे काम सर्वांसाठी अनिवार्य होते. अस्पृश्यांप्रती समाजात प्रेमभाव निर्माण व्हावा यासाठी त्यांना अस्पृश्यांना हरीचे प्रियजन हरिजन संबोधण्यास सुरुवात केली. गांधीजींचा विचार आचरणात जो बदल होत गेला त्यापाठी इतर कोणाबरोबरच बाबासाहेबांचा प्रभावही होता. स्वातंत्र्य लढ्यात आधी राजकीय की आधी सामाजिक हा वाद अनेकदा झाला. एकाच उद्दिष्टाकडे पोहोचण्याची सुरुवात दोघांनी रेषेच्या दोन भिन्न टोकांकडून केली. अर्थात ध्येय एकच असल्याने त्यांचा संघर्ष होता, तसा संवादही होता, विरोधाचा भास होता व एकमेकांवर प्रभावही होता. ऐतिहासिक पुणे करार. स्पृश्य आणि मागासवर्गीयांना निवडणुकीत
आपला प्रतिनिधी निवडून देण्यासाठी स्वतंत्र मतदारसंघात देण्यात यावा अशी मागणी आंबेडकरांनी इंग्रजांपुढे ठेवली होती. तर यामुळे भारतीय समाजात जाती आधारित विभाजक अधिक व्यापक होईल व इंग्रजांना आपले कामकाज चालवणे सोपे जाईल याची खात्री गांधीजींना होती. 1932च्या मार्च महिन्यात इंग्रजांनी गांधीजींना आश्वासन दिले की त्यांच्याशी विचार विनिमय केल्याशिवाय ते विभक्त मतदारसंघाबाबत अंतिम निर्णय घेणार नाहीत. मात्र ऑगस्ट 1932 मध्ये परस्पर ब्रिटिश संसदेत विभक्त मतदारसंघाची घोषणा केली. इंग्रजांनी गांधीजींना अटक करून पुण्यातील येरवडा तुरुंगात ठेवले. त्यावेळी स्वातंत्र्याच्या मागणीसाठी आंदोलन तीव्र करण्याची आवश्यकता असताना सामाजिक प्रश्नावर उपोषण करण्याचा गांधींचा निर्णय काँग्रेसच्या अनेक नेत्यांना आवडला नव्हता. हिंदू महासभेचे तेज बहादूर सप्रू यांनी असे सुचवले की काही निवडक मतदारसंघात फक्त दलित उमेदवारांना मते देऊन निवडणूक प्रक्रिया सुरू करतील. त्यात प्रथम 2 क्रमांकाची मते मिळवणाऱ्या सर्व समाजातील मतदार मते देऊन अंतिम विजयी उमेदवार निवडतील. डॉक्टर आंबेडकर उपोषणस्थळी पोहोचले. गांधीजींचे म्हणणे होते, सप्रू योजनेत निर्धारित मतदारसंघातून दलितांपैकी फक्त 2-3 सहकाऱ्यांनाच प्रतिनिधित्वाची संधी मिळू शकते. हा अन्य इच्छुकांवर अन्याय आहे. सर्व दलित उमेदवारांना निवडून येण्याची समान संधी मिळाली पाहिजे. बाबासाहेबांना गांधीजींचे म्हणणे पटले. त्यांनी संयुक्त मतदारसंघाचा पर्याय मान्य केला. मात्र अशा मतदारसंघाची संख्या 97 वरून 147 इतकी वाढवून घेण्यात ते यशस्वी झाले. इंग्रज सरकार हे मान्य करीत नाही तोवर गांधीजी आपले उपोषण संपवण्यास तयार झाले नाहीत. दुसऱ्या दिवशी ब्रिटिश संसदेत दिवसभर आणि रात्रभर चर्चा झाली आणि मग सकाळी गांधी आंबेडकर प्रस्ताव स्वीकृतीची इंग्रजांनी घोषणा केली. गांधीजीचे उपोषण समाप्त झाले. डॉक्टर आंबेडकर त्याविषयी म्हणाले, माझ्यात आणि गांधीजीमध्ये जे साम्य आहे ते मला आश्चर्यचकित करते. सुरुवातीला आमच्यात मतभेद होते, मात्र दरवेळी गांधीजी माझ्या बाजूनेच बोलत आणि उभे राहत गेले. फक्त एकाच गोष्टीचे आश्चर्य वाटते की ही भूमिका त्यांनी आधीच गोलमेज परिषदेत का मांडली नाही. थोडक्यात बाबासाहेबांचा मुद्दा असा होता की यासाठी प्राणांतिक उपोषणापर्यंत जाण्याची गांधीजींना काय गरज होती. उपोषणाचे व्यापक परिणाम. प्राणांतिक उपोषण सुरू होते तेव्हा देशभर हिंदू समाजात क्रांतीची भावना जागृत झाली. कोलकाता आणि प्रसिद्ध कालीघाट मंदिर आणि अयोध्येचे राम मंदिर उपोषणाच्या पहिल्या सप्ताहात दलितांसाठी खुलीत करण्यात आले. दिल्लीत दलित सवर्ण एकजुटीच्या मिरवणूक निघाल्या. नेहरू कट्टर धार्मिक असलेल्या आई स्वरूप राणी आणि जीवनात प्रथमच दलितांनी बनवलेले जेवण ग्रहण केले. नेहरूंच्या कट्टर धार्मिक असलेल्या आई स्वरूप राणी यांनी जीवनात प्रथमच दलितांनी बनवलेले जेवण केले. सुधारणांची प्रायचित्त आणि आत्मशुद्धीची लाट पसरली. गांधी आंबेडकरांची मैत्र ही प्रेरणादायी आहे. स्वतंत्र भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात बाबासाहेबांना कायदामंत्री होण्यात गांधीजींची भूमिका फार महत्त्वाची होती. घटना निर्मितीमध्ये पण बाबासाहेबांची जी भूमिका होती त्यामागे गांधीजींची फार मोठी त्यांना पाठबळ होतं. गांधीजींच्या मृत्यूने माझे सुप्रीम कोर्ट गेले ही भावना बाबासाहेबांनी व्यक्त केली होती. जेव्हा आंतरजातीय विवाह करण्याचे ठरवले बाबासाहेबांनी, तेव्हा गांधीजींचे सचिव प्यारेलाल यांना आंबेडकर म्हणाले, आज बापू हवे होते. घटनेत लोकशाही, धर्मनिरपेक्षता, समाजवादी मूल्ये उद्घोषित झाली. बाबासाहेबांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी आपल्या लाखो अनुयायांसह नागपुरात बुद्ध धम्माची दीक्षा घेतली. मात्र बाबासाहेबांची कारकीर्द पुढे जाण्यापूर्वी त्यांचे निधन झाले. समाजात वैर, द्वेष, हिंसा पसरवणाऱ्या व धर्माच्या व्यापक अधार्मिक पद्धतीने करू पाहणाऱ्या शक्ती खोटेनाटे पसरवत आहेत. राजकीय वातावरण कलुषित करत लोकशाही, स्वातंत्र्य आणि धर्मनिरपेक्षतेची तत्त्वे पायदळी तुडवण्यास सत्ताधारी जराही मागेपुढे पाहण्यास तयार नाहीत. अशावेळी गांधी आंबेडकर मैत्रभावातून अधोरेखित होणारी दलित, आदिवासी, मागासवर्गीय, अल्पसंख्याक एकजुटीची मशाल तेवत ठेवणे गरजेचे आहे. आणि गांधीजी आणि बाबासाहेबांमधील वाद संवाद सहमती लक्षात घेऊन त्यांच्यातील मतभिन्नतेला महत्त्व देण्यापेक्षा संविधानवादी, मध्यमवर्गीय व मानवतावादी विचार आचार समन्वयाच्या वाटेने पुढे नेण्याचा निर्धार केला तर गांधी आंबेडकर मैत्रभाव आजही दीपस्तंभ ठरू शकतो.